नमस्कार भावांनो. थोड्या वेळातच मौजे दुधेभावी फलटण ओपनच्या मैदानाला सुरुवात होत आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत बरेच टॉप नंदींचे पैरे सांगणार आहे. रुत्सम द्वादश हिंदकेसरी बकासूरचा पैरा गट क्रमांक किती, विठ्ठल नानांचा तेजा चिक्या यांचा गट क्रमांक किती, तसेच मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्या, सातारा एक्सप्रेस बलमा, संतोष तोडकर यांचा सुंदर, किन्नईचा रायबा, सिरचौडीची रायफल, हरण्या 622 असे बरेच जणांचे मी पैरे सांगणार आहे आणि त्यांचे गट पण सांगणार आहे. अशी आपली वेगळ्या प्रकारची व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर भावना थोड्या वेळातच दुधेभावी फलटण मैदानाला सुरुवात होत आहे आणि आपला बकासूर तिथे दाखल झालेला आहे. कालच बकासूर मुळशीमध्ये आलत नव्हता, तिकडेच होता, जो की काका पुतण्याचे तुम्ही फोटो बघितला असणार. म्हणजे उज्जैन 50-50च्या दावणीला तिकडे घाटमाथ्यावर बकासूर तिथेच होता. त्यामुळे आज आपल्याला दुधेभावी फलटण मैदानात बकासूर पळताना दिसेल. तर सुरुवात करतो बकासूरच्या पैऱ्यापासून. तर बकासूरचा पैरा कोण? तर बकासूरचा पैरा असणार आहे तो म्हणजे सासवडचा बादल. टॉपचाच पैरा आहे. सासवड बादल सुद्धा टॉपमध्ये पळतोय. बकासूर आणि सासवडचा बादल ही जोडी आपल्याला गट क्रमांक 2 मध्ये तास 3 वर, म्हणजे या मैदानाची सुरुवातच बकासूरच्या नावाने होईल. गट क्रमांक 2 मध्ये तास 3 वर बकासूर आणि सासवडचा बादल ही आपल्याला जोडी पळताना दिसणार आहे. अजून एक टॉपचा पैरा तो म्हणजे सावकार, निमगावचा सावकार आणि भवानी ही जोडी सुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे. याचं गट माहिती नाही, कमेंटद्वारे नक्कीच सांगा. सावकार आणि भवानीची गाडी कोणत्या गटात पळणार आहे. तिसरा पैरा सांगतो तो म्हणजे टॉपचाच आहे, सातारा एक्सप्रेस बलमा. त्याने मागच्या मैदानात कमबॅक केलं होतं. 1 वर्षानंतर 1 नंबर मिळवला होता. असा सातारा एक्सप्रेस बलमा हरिण पळतोय वेगाचा शेवट सर्जासोबत. वेगाचा शेवट सर्जा आणि बलमा ही जोडी पळते गट क्रमांक 6 मध्ये तास 4 वर. गट क्रमांक 6 मध्ये तास 4 वर बलमा आणि वेगाचा शेवट सर्जाची आपल्याला गाडी पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो बरेच दिवसातून विठ्ठल नानांचे नंदी सुद्धा पळताना दिसतील. त्यांची पैरी नाही माहिती, पण गट सांगतो. विठ्ठल नानांचा जो चिक्क्या आहे, चिक्क्या पळणार आहे गट क्रमांक 15 मध्ये. विठ्ठल नानाचा चिक्क्या गट क्रमांक 15 मध्ये पळणार आहे, त्याचा पैरा माहिती नाही. तसेच विठ्ठल नानांचा जो तेजा आहे, तेजा पळणार आहे गट क्रमांक 17 मध्ये तास 4 वर. विठ्ठल नानांचा तेजा गट क्रमांक 17 मध्ये तास 4 वर आपल्याला पळताना दिसणार आहे. संतोष तोडकर यांचा सुंदर 11-11 पळतोय सचिन सोबत. पुसेगाव हिंदकेसरी सचिन आणि सुंदर 11-11 ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक 20 मध्ये. गट क्रमांक 20 मध्ये सुंदर 11-11 आणि सचिन ही जोडी पळताना दिसणार आहे. तसेच सागर शेठ कटरे घाणन यांचा घरचाच साथ पळताना दिसणार आहे. दुर्गा आणि बब्या पळतोय गट क्रमांक 21 मध्ये. गट क्रमांक 21 मध्ये दुर्गा आणि बब्याची गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो किन्नईकरांचा रायबा आणि चेंडू ही गाडी आपल्याला गट क्रमांक 24 तास 4 वर पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 24 तास 4 वर किन्नई, रायबा आणि चेंडू ही गाडी पळताना दिसणार आहे. सिरसवडीची रायफल बऱ्याच दिवसानंतर येते. सिरसवडीची रायफल आणि दहीगावकरांचा पाकऱ्या ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 25 मध्ये. सिरसवडी रायफल, दहीगावकरांचा पाकऱ्या गट क्रमांक 25 मध्ये पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल देखील आजच्या मैदानात पळताना दिसणार आहे. कॉकटेलचा पैरा नाही माहिती, पण गट क्रमांक 26 मध्ये हा कॉकटेल पळताना दिसणार आहे. तसेच द्वारलीकरांचा हरण्या 622 आणि निशान, त्याचा पैरा आहे निशान, गट क्रमांक 28 मध्ये पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 28 मध्ये हरण्या 622 आणि निशानची गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच कारुंडे एक्सप्रेस चिक्या पळतोय कराडच्या सर्जासोबत. कराडचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 28 मध्ये चिठ्ठी निघालेली आहे तास 4 वर. गट क्रमांक 28 तास 4 वर कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि कराडचा सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तर भाऊन आपला बकासूर लगातार 3 दिवस पळतोय. आज देखील बकासूर दाखल झाला आहे. बकासूर आणि सासवडचा बदल चांगलीच जोडी आहे, टॉपचीच जोडी आहे. गट क्रमांक 2 मध्ये पळताना दिसणार आहे. सर्वांना शुभेच्छा. ही व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल, कारण की आपली अशी व्हिडिओ होती की पैरे तसेच गट क्रमांक. तर नक्कीच आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद भावांनो.